यवतमाळ जिल्ह्यात लुटमारीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून दररोज एक ना अनेक घटना घडत आहेत। अशातच घाटंजी येथे बँकेतून काढलेल्या पैशावर चोरट्यांनी डल्ला मारून महिलेच्या अंगावर मिरची पूड फेकल्याची घटना भर दुपारी घाटंजी येथे घडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घाटंजी येथे एका शेतकरी महिलेच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकून दोन अनोळखी इसमाने 20,000ची रोख लंपास केली। ही घटना घाटंजी येथे भरदिवसा दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली। दुर्गा पांडुरंग टेकाम असे रोख लंपास झालेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे। अलीकडे पंचायत समिती अंतर्गत विविध गावात घरकुलाची कामे सुरू झाली आहे। यातच बोधडी येथील दुर्गा टेकाम या लाभार्थी महिलेने महाराष्ट्र बँकेतून घरकुलाचे मिळालेले 20,000 रुपये काढले। तसेच एका पिशवीत रोख घेऊन घराकडे जात असताना महिलेच्या मागावर असलेल्या 2 अनोळखी इसमाने तिचा पाठलाग केला। त्यानंतर बँकेपासून काही अंतरावर गेल्यानंतर महिलेच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्यांच्या जवळील पिशवीतून 20,000ची रोख हिसकावून पळ काढला। घटनेनंतर महिलेने घाटंजी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार कथन केला। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला। मात्र परिसरात पोलिसांना काही धागेदोरे मिळाले नाही। या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे। दरम्यान गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। घरकुलचे पैसे काढले। नाव काय बाई तुमचं? दुर्गा पांडुरंग टेकाम। कुठे राहते? बोधडी। कशाचे पैसे काढले म्हटलं? घरकुलचे। कोण्या बँकेतून? महाराष्ट्र बँक। नंतर काय झालं? पैसे काढून बाहेर निघाली येत होती, मग पावडर टाकून पैसे काढले। कोणी टाकलं पावडर? आता तेवढं काम आहेत मला। बरं, पावडर कुठे टाकलं? ते आपलं काम नाही म्हणजे पावडर तोंडातनी डोळ्यातनी। डोळ्यात पावडर मारलं? हो। पैसे हिसकून घेतले? पैसे हिसकून घेतले, तैला पैसे काढून उरावर फेकून दिले। हो का? किती जण होते का? दोघंच होते। बरं।